प्रिय बंधू भगिनीनो, मिरवणुकीने धर्मगुरू वेदीजवळ आले. आपण सर्वांनी प्रवेश गीत गायला. म्हणजे मिसाला सुरुवात झाली का? काय वाटतं तुम्हाला? झाली आहे. म्हणजे मिसाला नक्की सुरुवात कधी होत असते? तर ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये पवित्र मिसाला जायचं आहे अशा प्रकारचा विचार येतो, त्या क्षणापासून मिसाला सुरुवात झालेली असते. उपासनेच्या दृष्टिकोनातून प्रवेश मिरवणुकीने मिसाला सुरुवात होत असते. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून ज्या क्षणाला आपल्या मनामध्ये विचार येतो की मला मिसाला जायचं आहे आणि आपण तयारीला लागतो, आंघोळ करतो, कपडे घालतो, प्रवास करायला सुरुवात करतो, आपल्या घरून देवळामध्ये येणारी जी आपली वाटचाल असते ती प्रवेश मिरवणूक असते. आता ह्याचा परिणाम काय आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याचा अर्थ असा आहे की त्या क्षणापासून जशी आपण बाह्य तयारी करतो, अंघोळ करणं म्हणा, कपडे घालणं म्हणा, पावडर लावणं म्हणा, चांगल्या प्रकारची सजावट स्वतःची करणं म्हणा, ही बाह्य तयारी करतो, तशी आतमधली देखील तयारी चालू होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच येशूने आपल्या शिष्यानं विचारला, वाटेत तुम्ही कसली चर्चा करत होता? तसा प्रश्न कदाचित परमेश्वर आपल्याला विचारेल. तुमच्या घरून तुमच्या देवळात येत असताना वाटेत तुम्ही कसली चर्चा करत होता? आपली ही वाटेतली चर्चा धार्मिक आध्यात्मिक स्वरूपाची असणं गरजेचं आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने आता मिस्साला जात आहोत, त्या एका विशिष्ट कामासाठी जात आहोत, कार्यक्रमासाठी, अशातला भाग नाही. परमेश्वराशी एकरूप होण्यासाठी, त्याच्या भेटीसाठी माझा जीव तळमळत आहे, म्हणून माझ्या मुखातून बाहेर पडणारी शब्द, माझ्या कृती, सगळं काही परमेश्वराच्या दिशेनं असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मिस्साला सुरुवात आपल्या कुटुंबापासून होत असते. आम्ही येताबरोबर वेदीला चुंबन घेत असतो, पण तशी सुरुवात मुद्दाम केलेली नाही आहे. तुमच्या ते लक्षात आलेलं असेल, कारण हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो पहिला आहे आणि त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष ती कृती करणार आहोत. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. तीन गोष्टी ह्या ठिकाणी आता झालेल्या आहेत. पहिली गोष्ट झालेली आहे, धर्मगुरूंनी वेदीला चुंबन घेतलेलं आहे. त्यानंतर पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या पवित्र आत्म्याच्या नावाने एक अभिवादन आपल्याला दिलेलं आहे. तीन गोष्टी झालेल्या आहेत. त्या तिन्ही गोष्टींचा अगदी सखोल अर्थ आता आपल्या मनावरती आपल्याला बिंबवायचा आहे की एखाद्या संतांचा एखादा छोटासा अवशेष जरी कुठे सापडला, मदर तेरेसाच्या साडीच्या पदराचा छोटासा तुकडा किंवा संत फ्रान्सिस झेवियरचं छोटंसं नख, तरी देखील आपण त्याचा एवढा सन्मान करतो. ही तर वेदी आहे की ज्या वेदीवरती प्रभू येशू ख्रिस्त कितीतरी वेळेला उतरलेला असतो, पवित्र आत्म्याने ती पवित्र केलेली असते. अशा ह्या वेदीपाशी आपण आलेलो आहोत. आणि म्हणूनच ह्या वेदीला धर्मगुरू चुंबन घेत असतात. नुसतं सुरुवातीला नाही, शेवटी सुद्धा. ह्या वेदीचं पावित्र्य आपण सातत्याने पाळणं गरजेचं आहे. मग आपल्या पायातील जोडे असो, आपल्या अंगातले कपडे असो, आपला एकंदरीत चेहरा असो, पावित्र्याची भावना आपल्याला अंतःकरणामध्ये जोपासायची आहे. म्हणूनच आपण सुरुवातीला चुंबन घेत असतो. दुसरी कृती आपण केलेली आहे ती म्हणजे पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण ह्या मिसाला सुरुवात केलेली आहे. ख्रिस्ती धर्मातील सगळ्या प्रार्थनेची सुरुवात पवित्र त्रैक्याच्या नावाने होत असते आणि सगळ्या प्रार्थनेचा शेवट पवित्र त्रैक्याच्या गौरवाने होत असतो. आपण देवळामध्ये प्रवेश करताना देखील 2 थेंब पाण्याचे घेतो आणि स्वतःला पवित्र क्रूसाच्या खुणेने चिन्हांकित करत असतो. त्याचा काय अर्थ आहे की बाप्तिस्मा आपल्याला झालेला आहे पाण्याने आणि पवित्र त्रैक्याच्या नावाने. जशी इस्रायली लोकांनी यार्देन नदी ओलांडली आणि ते पवित्र भूमीमध्ये प्रवेश करते झाले, तशी ही छोटीशी यार्देन नदी आहे की ज्या यार्देन नदीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, आपलाही बाप्तिस्मा झालेला आहे, ते पवित्र पाणी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याद्वारे आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून सगळ्या प्रार्थनांची सुरुवात आणि सगळ्या प्रार्थनांचा शेवट पवित्र त्रैक्याच्या नावाने, त्याच्या गौरवाने होत असतो. म्हणून हे पवित्र त्रैक्य आपल्या जीवनाचा भाग आहे की बाप्तिस्म्याच्या वेळेला आपण परमेश्वराची लेकरं बनलो,
प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनलो आणि दृढीकरण साक्रामेंताद्वारे पवित्र आत्म्याचं घर बनलेलो आहोत. पवित्र त्रैक्य आपल्यामध्ये वस्ती करत आहे. त्याची एक बाह्य खूण म्हणजे अशा प्रकारे सगळ्या प्रार्थनांची सुरुवात पित्याच्या आणि पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आपण करत असतो. त्यानंतर आपल्याला अभिवादन करण्यात आलं की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. आता पहिल्या क्रमांकावरती प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणलेली आहे. देवपित्याची प्रीती पहिल्या क्रमांकावर आली नाही बघा. कारण प्रभू येशू ख्रिस्ताची जी कृपा आहे त्याद्वारेच आपल्याला परमेश्वराची ओळख झालेली आहे. देवपित्याची ओळख आपल्याला कोणी करून दिलेली आहे? प्रभू येशू ख्रिस्तानी. पिता आणि मी एक आहोत. ज्याने मला पाहिलेलं आहे त्याने पित्याला पाहिलेलं आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला पहिल्या क्रमांकावर ठेवलेलं आहे. त्याने जी आपल्या बलिदानाद्वारे कृपा मिळवलेली आहे त्याद्वारे पित्याशी आपला संबंध जोडलेला आहे. नंतर तो पवित्र आत्मा आपल्याला अब्बा बाप्पा असं बोलायला शिकवणार आहे. म्हणून तो क्रम तशा प्रकारे ठेवण्यात आलेला आहे. ते अभिवादन केलेलं आहे. धर्मगुरू कधीच आपल्याला गुड मॉर्निंग करत नाहीत, गुड इव्हनिंग करत नाहीत. तर अशा प्रकारे ही संपूर्ण अभिवादन बोलत असतात. संत पॉलने करिंथीकरास लिहिलेल्या दुसऱ्या पत्रातून हे अभिवादन घेतलेलं आहे. एवढं जुनं हे अभिवादन आहे. 2000 वर्षांपूर्वी देण्यात आलेलं अभिवादन. संत जस्टिनने प्रार्थनेची जेव्हा सुरुवात केली मिस्साबलीची त्यावेळेला आपल्यासाठी ते राखून ठेवलेलं आहे. आणि मग आता ही जी सध्या प्रस्तावना मी देत आहे, प्रत्येक मिस्सामध्ये अशा प्रकारची एक प्रस्तावना असते. ती प्रस्तावना फक्त आपल्या वाचनांची नसते की आजचं वाचन हे सांगतं, शुभवर्तमान हे सांगतं. संपूर्ण उपासना विधीची असते. कारण तुम्ही कोणताही मुद्दा घ्या त्याचा संबंध आपल्या हा उपासना विधीशी असतो. मग त्याच्यामध्ये विनंती असो, आभार असो, आरोग्यदान असो, पश्चाताप असो, गौरव असो, स्तुती असो, पापक्षमा असो, पवित्र आत्मा असो, सगळ्या प्रकारची ही तत्वे जी आहे ती ह्या पवित्र मिस्साबलीमध्ये एकवटण्यात आलेली आहेत. म्हणून अशा ह्या पवित्र मिस्साबलीमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत. सुरुवातीला पश्चाताप विधी असणार आहे. हा पश्चाताप विधी अगदी सुरुवातीलाच ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामागे एक हेतू आहे की आपण परमेश्वरासमोर जाण्यास अपात्र आहोत. परंतु पोप फ्रान्सिस सांगतात एकीकडे अपात्रतेची भावना, दुसरीकडे अभिमानाची भावना की मला हा सन्मान मिळालेला, भाग्य मिळालेलं आहे. म्हणून त्या परमेश्वरावरती त्याच्या क्षमादानावरती विश्वास ठेवून आपण अशा प्रकारचा पश्चाताप करत असतो. हा जो पश्चाताप आहे तो पश्चाताप परमेश्वराला उद्देशून परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आपण करत असतो. त्याने आपल्याला पापक्षमा मिळवून दिलेली आहे. म्हणून तशा प्रकारचा पश्चाताप आपण करत असतो. क्षणभर शांत राहूया. आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया. आत्तापर्यंत आपण एवढ्या पवित्र मिस्साबलीमध्ये सहभागी झालो, खरोखरच मनापासून आपण पश्चाताप केलेला आहे का? ह्या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्वजण पात्र ठरावेत. मग क्षणभर शांत राहूया. अगदी मनापासून परमेश्वराजवळ आपल्या पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हृदयाने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करते की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
करुणी तव घोर पापी, ले करुणी तव घोर पापी, माझ्या या पापात कर माफ, माझ्या या पापात कर माफ. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. हे प्रभु दया कर, मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. मी पापी क्षमा कर. आता आपण जे गौरव गीत गाणार आहोत ते पहिल्यांदा बेथलेमच्या माळ रानामध्ये स्वर्गातील देवदूतांनी गायलेलं गीत आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला आपण ईस्टरचं ग्लोरिया म्हणत असतो आणि ख्रिसमसचं ग्लोरिया म्हणत असतो त्यावेळेला स्वतः धर्मगुरू त्या ग्लोरियाला अशा प्रकारे सुरुवात करत असतात. विशेष करून ख्रिसमसच्या काळामध्ये ग्लोरिया इन एक्सचेल्सेस देवो असं का केलं जात असतं बरं? त्याच्यामागे एक हेतू आहे की संपूर्ण आगमन काळामध्ये आपण ग्लोरिया गायलेलं नसतं. आता आपण त्या नवीन काळामध्ये शिरत आहोत. संपूर्ण उपवास काळामध्ये ग्लोरिया गायलेलं नसतं. आता आपण पुनरुत्थान काळामध्ये शिरत आहोत हे दर्शविण्यासाठी आणि पहिल्यांदाच जणू काही ग्लोरिया गायला जाणार आहे हे दर्शविण्यासाठी स्वतः धर्मगुरू इंटोनेशन करत असतात, त्याला सुरुवात करून देत असतात. ह्या ग्लोरियाचे शब्द जे आहेत, स्वर्गात परमेश्वराला गौरव, पृथ्वीवर सज्जनांना शांती, त्या शब्दांकडे जरा बारकाईने लक्ष द्या. त्या शब्दामध्ये परमेश्वराचा गौरव आहे, देवपुत्राचा गौरव आहे, पवित्र आत्म्याचा गौरव आहे आणि त्याचबरोबर परमेश्वर देवपुत्र ह्याच्याकडे विनंती आहे, याचना आहे की तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस, आम्हा सर्वांसाठी मध्यस्थी कर, विनंती कर. त्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तू सर्वोच्च परमेश्वर आहे. अशा प्रकारे आपण त्याची गौरव आणि स्तुती करत असतो. कॅरिस्मॅटिक मिस्साबलीमध्ये विशेष करून अशा प्रकारचं ग्लोरिया ज्या वेळेला गायलं जात असतं तेव्हा ते नुसतं ग्लोरिया नसतं, त्याच्यामध्ये आपली सगळी प्रेज अँड वर्शिप आलेली असते. आणि म्हणूनच तेवढ्याच उल्हासाने, उत्साहाने आता आपण ह्या ग्लोरियामध्ये सहभागी होऊया. परमेशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावाजितो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे. प्रभु देव पित्या, प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमऊनी माना ओ करुणावंत, तुझी भगवंत तुरा जगी. प्रभु जगदीशा, प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनगणंदना परेश कोकरा, प्रभु दुःख हरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दयामवरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. वैसला पित्याच्या उजव्या हाताची, तुझी अविनाशी दया करी.
प्रार्थना करूया. असं म्हटल्यानंतर धर्मगुरू थोडा वेळ थांबत असतात. त्यांचे हात जोडलेलेच असतात. त्याचं कारण असं आहे, ह्या प्रार्थनेला इंग्रजीमध्ये आणि लॅटिन भाषेमध्ये कॉलेक्ट म्हणतात. कॉलेक्ट ह्याचा अर्थ सगळ्या लोकांच्या प्रार्थना गोळा करायच्या आणि त्यानंतर प्रार्थना म्हणायची. आणि म्हणूनच ही जी शांतता असते, त्या शांततेमध्ये आपण प्रार्थना करायची असते. आपल्या सगळ्या हेतू विनंत्या परमेश्वराला सांगायच्या असतात. त्या सगळ्या गोळा करून आता धर्मगुरू आपली प्रार्थना म्हणणार आहेत. शांतपणे प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तू बिशप संत थॉमस बेकेट ह्यांना न्यायाच्या समर्थनासाठी आपल्या प्राणाचे बलिदान करण्यास कृपा दिलीस. त्यांच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्तासाठी आम्ही त्यागमय जीवन जगावे आणि स्वर्गातील परिपूर्ण जीवनाचा आनंद उपभोगण्यास पात्र ठरावेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आणि हा दुसरा भाग आहे प्रभू शब्दविधी. ह्या प्रभू शब्दविधीमध्ये काय काय येतं ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं वाचन असतं, प्रतिसाद असतो, सणासुदीच्या वेळेला दुसरं वाचन असतं, जयघोष किंवा आलेलुया असतं, त्यानंतर शुभवर्तमान, त्यानंतर आपण प्रवचन आणि प्रेषितांचा विश्वास अंगीकार आणि विश्वासू लोकांच्या प्रार्थना. ह्या सगळ्या गोष्टी प्रभू शब्दविधीचा भाग आहेत. ह्याचा अर्थ काय बघा, परमेश्वर बोलतो, आपण प्रतिसाद देतो. परत परमेश्वर बोलतो, आपण जयघोष गात उभे राहत असतो. कशासाठी उभं राहायचं असतं? कारण आता नुसता परमेश्वर, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या साक्षात आपल्याशी बोलणार आहे. पहिल्या वाचनामध्ये कदाचित जुन्या करारातील किंवा प्रेषितांची कृत्य आणि इतर पुस्तकांतील वाचनं असतात. दुसऱ्या वाचनामध्ये देखील नव्या करारातील दुसरं वाचन असू शकतं. परंतु शुभवर्तमानामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आपल्याशी बोलत असतो. म्हणून आता पहिल्या दुसऱ्या वाचनासाठी आपण बसलेलो आहोत, परंतु आलेलुयाच्या वेळेला आपण उभे राहत असतो. आणि शुभवर्तमानामध्ये आपण त्या पुस्तकावरती क्रूसाची खूण काढून आपल्या कपाळाला, आपल्या ओठांना, आपल्या हृदयावरती क्रूसाची खूण करत असतो. त्याला देखील एक गहन असा अर्थ आहे की हे परमेश्वराचे शब्द समजण्यास माझा मेंदू आता सतर्क कर, ते उच्चारण्यास माझे ओठ पवित्र कर आणि माझ्या हृदयात साठवून ठेवण्यास माझे हृदय अंतःकरण उघड. आणि ते म्हणून झाल्यानंतर धर्मगुरू अशा प्रकारे शुभवर्तमान वाचतात आणि त्याच्या शेवटी शांतपणे म्हणत असतात की शुभवर्तमानाच्या घोषणेद्वारे आमच्या पापांची क्षमा होवो. एवढे ते पॉवरफुल शब्द आहेत. आणि त्यानंतर आपल्याला प्रवचन दिलं जात असतं. त्या प्रभू शब्दाला प्रतिसाद म्हणून आपण आपला विश्वास प्रकट करत असतो. परमेश्वर त्यावेळेला आपल्याशी बोललेला असतो. ह्या शुभवर्तमानाद्वारे, पहिल्या दुसऱ्या वाचनाद्वारे, प्रवचनाद्वारे आता आपण आपला प्रतिसाद देत असतो. म्हणून जेव्हा बायबल वाचतो तेव्हा परमेश्वर आपल्याशी बोलतो. आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण परमेश्वराशी बोलतो. म्हणून हा संपूर्ण भाग जो आहे तो प्रभू शब्दविधी आहे. त्याच्यामध्ये आता पूर्ण अंतःकरणाने आपण सहभागी होऊया. योहानाचे पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. योहान म्हणतो, आपण त्यांच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणास कळून येते की आपण त्याला ओळखतो, मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहो. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रियजन हो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहिली नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो. ते वचन तुम्ही ऐकले ती जुनी आज्ञा होय. तरी पण एक प्रकारे मी तुम्हास नवीन आज्ञा लिहितो, ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो
तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडथळा नसतो. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कोठे चालला आहे हे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केले आहेत. प्रभूचा शब्द. प्रतिसाद स्तोत्र. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हासो. एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. पृथ्वीवरील समस्त जन हो, प्रभूचे गुणगान करा, प्रभूचे गुणगान करा. त्याच्या नावाला धन्यवाद द्या. आपला प्रतिसाद. त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा. देशोदेशी त्याचा महिमा प्रकट करा. साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा. आपला प्रतिसाद. प्रभूने तर नभोमंडळे निर्माण केली. शाही वैभवाने व तेजाने ती मंडित आहे. त्याच्या गाभाऱ्यात सामर्थ्य आणि सौंदर्य वसते. आपला प्रतिसाद. जयघोष. आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना, म्हणजे त्यांच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. जय जयकार. प्रभु नामाचा जय जयकार. हालेलुया. जय जयकार. प्रभु नामाचा जय जयकार. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर आम्ही. लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्याला वर येरुशलेमेस घेऊन आली. त्याचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा, असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे. आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्याची 2 पिल्ले ह्यांचा यज्ञ करावा म्हणून ते घेऊन आली. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले, हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयांस प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यांना आश्चर्य वाटले. शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा,
इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे, ह्यासाठी की पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे, आणखी तुझ्या स्वतःच्याही हृदयांतून तरवार भोसकून जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. शब्द देह झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे वैभव पाहिले. ख्रिस्ताठाईमाच्या प्रिय बंधू भगिनीनो, गोव्यामधील एक धडाडीचे असे कॅरिस्मॅटिक लीडर ब्रदर सावियो मस्कर्निस ह्यांनी सदैव प्रज्वलित असा नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकामध्ये ही एक घटना सांगितलेली आहे की एक कॅप्टन एके दिवशी पवित्र मिस्सा बलीला गेलेला. मिस्सा बली संपल्यानंतर हा कॅप्टन बाहेर मटणाच्या दुकानासमोर रांगेमध्ये उभा होता आणि त्या ठिकाणी उभा असताना त्याच्यासमोर एक म्हातारी विधवा स्त्री उभी होती. आणि त्या विधवा स्त्रीचा जेव्हा नंबर आला त्यावेळेला त्या विधवा स्त्रीने त्या मटणवाल्या माणसाला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाहीत, परंतु माझ्याकडे एक चिठी आहे, त्या चिठीवरती मी माझा एक हेतू लिहिलेला आहे, तुम्ही सुद्धा तुमचा एक हेतू त्या चिठीवरती लिहू शकता. त्या हेतूसाठी मी जाऊन ही पवित्र मिस्सा बली अर्पण करणार आहे आणि मग तुम्ही मला थोडंसं आज मटण द्या. आजूबाजूचे सगळे लोक हसायला लागले. हा माणूस सुद्धा थोडीशी तिची चेष्टा करण्याच्या हेतूने विचार करू लागला की आपण हिची थोडीशी टर उडवूया. त्याने सांगितलं की ही चिठी आहे ती तराजूच्या एका पारड्यात एका बाजूला मी ठेवतो आणि तिच्या वजनाचं जेवढं मटण येईल तेवढं मटण मी तुला देणार आहे. आणि सगळे लोक विचार करायला लागले की ह्या चिठीचं वजन केवढं, एक छोटासा तुकडा कदाचित येईल. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की एका बाजूला एका तराजूच्या पारड्यामध्ये ती चिठी आहे आणि हा माणूस थोडंसं मटण तोडून त्या दुसऱ्या तराजूच्या पारड्यामध्ये ठेवतो. तरी देखील चिठी असलेलं पारडं जड आहे. त्याने आणखी थोडंसं मटण टाकलं, आणखी टाकलं, शेवटी एक मोठा तुकडा टाकला, तरी देखील हे ज्या बाजूला चिठी होती ते पारडं मात्र जडच. दुकानदार घाबरून गेला. त्याने ताबडतोब जेवढं मटण झालं होतं ते पेपरामध्ये गुंडाळलं आणि त्या स्त्रीच्या हातामध्ये दिलं. ती स्त्री निघून गेली. सगळ्यांनी तो चमत्कार बघितला. फक्त एका चिठीवरती मिस्साचा हेतू लिहिला होता. ती चिठी तराजूच्या एका पारड्यामध्ये होती आणि ते पारडं जड. हे बघितल्यानंतर मागे उभा असलेला जो कॅप्टन होता त्याला कुठेतरी स्पर्श झाला. तोपर्यंत त्या कॅप्टनचं जीवन कसं होतं बघा. दर रविवारी मिस्साला यायचं, मटण घेऊन जायचं आणि घरी जाऊन छानपैकी एन्जॉय करायचं. परंतु त्या दिवशी त्याने तसं केलं नाही. त्या दिवशी तो मटण घेऊन सरळ आपल्या घरी गेला. दोन्ही मुलं गाढ झोपेमध्ये होती. त्यांना गदगदा हलवून जागं केलं आणि त्यांना सांगितलं पहिलं मिस्साला जा, नंतर सांगतो काय घडलंय ते. मुलं मिस्साला गेली. ह्या ठिकाणी हा माणूस छानपैकी नेहमीप्रमाणे एन्जॉय करत नव्हता, तर बायबल घेऊन बसलेला होता. पत्नीबरोबर मिस्साविषयी चर्चा करत होता. पत्नीबरोबर जी घटना घडलेली होती तिची कहाणी सांगत होता. मुलं मिस्सावरून आल्यानंतर त्यांनी ती संपूर्ण कहाणी त्या मुलांना सांगितली. आणि ब्रदर सावियो मस्कर्निस आपल्याला सांगतात ही संपूर्ण कथा सांगणारे एक फादर स्टॅनिस्लॉस ती पवित्र मिस्सा बली करत होते. त्या फादर स्टॅनिस्लॉसने सांगितलं ही कथा दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून माझ्या स्वतःच्या वडिलांची आहे. की माझ्या वडिलांनी अशा प्रकारे मिस्साची पॉवर ओळखली, आम्हाला सांगितली. आम्ही दोघे नियमितपणे मिस्साला जायला लागलो. आम्हा दोघांना पाचारण झालो. आम्ही दोघे आज धर्मगुरू आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त एका चिठीवरती लिहिलेल्या मिस्साच्या हेतूची एवढी पॉवर. ही घटना आहे की बोधकथा आहे की दंतकथा आहे की कुठली तरी कोणीतरी सांगितलेली गोष्ट आहे आपल्याला ठाऊक नाही. परंतु ब्रदर सावियो मस्कर्निस मात्र आपल्याला सांगत आहेत की ह्या कथेद्वारे एक महत्त्वाची गोष्ट आपल्या काळजावरती कोरण्याचा आमचा प्रयत्न आहे की मिस्सामध्ये एक शक्ती दडलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त साक्षात त्या पवित्र मिस्सा बलीमध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारे उपस्थित असतो. अगदी सुरुवातीला जेथे 2 किंवा 3 माझ्या नावाने जमलेले आहेत तिथे मी त्यांच्यामध्ये हजर आहे. ह्या त्याच्या वचनानुसार आपण जेव्हा मिस्साला उपस्थित असतो तेव्हा तो ह्यामध्ये उपस्थित होत असतो.
किंवा जे तुम्हाला स्वीकारतात ते मला स्वीकारतात, असं आपल्या 12 शिष्यांविषयी त्याने सांगितलं. त्या 12 शिष्यांबरोबर त्याने अखेरचं भोजन घेतलं. ते भोजन पुन्हा पुन्हा त्यांनी घ्यावं म्हणून सांगितलं की हे माझ्या स्मरणार्थ करा. पुन्हा पुन्हा जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता आणि हा प्याला पेता तेव्हा तुम्ही प्रभूच्या येण्याची घोषणा करत असता. अशा प्रकारे संत पौलने नंतर त्याचं स्पष्टीकरण दिलं. त्या शिष्यांविषयी येशूने सांगितलं, जो तुम्हाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो. म्हणजे त्या शिष्यांमध्ये येशू दडलेला आहे. त्याचेच आता उत्तराधिकारी म्हणजे सर्व धर्मगुरू, बिशप्स आणि पोप महोदय, त्यांच्या रूपाने परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित असतो. प्रभू शब्द विधी जेव्हा साजरा केला जातो तेव्हा शब्द देह बनतो, आपल्यामध्ये वस्ती करू लागतो, परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित असतो. भाकर आणि द्राक्षरस ह्यांच्यावरती ज्या वेळेला धर्मगुरू आशीर्वादपूर्वक हात ठेवत असतात तेव्हा त्यांचं रूपांतर येशूच्या शरीर आणि रक्तामध्ये होत असतं आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उपस्थित असतो. हेडविग लुईस नावाचे एक धर्मगुरू आहेत आणि त्यांनी अलोन विथ गॉड नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये एक छोटीशी कथा सांगितलेली आहे. ते सांगतात, आम्ही मिस्साला गेलो होतो आणि 20 वर्षाचा एक तरुण मुलगा आम्हाला एक प्रश्न विचारतो, फादर तुम्ही काय सांगता, त्या छोट्याशा भाकरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कसं काय त्याचं रूपांतर येशूच्या शरीर आणि रक्तामध्ये होऊ शकतं? आणि फादर सांगतात, मी त्या मुलाकडे बघितलं आणि त्याला विचारलं, तुझं वय काय? 20 वर्षे. 20 वर्षात तू काय खाल्लं आहे मला माहीत नाही, परंतु त्या सगळ्याचं रूपांतर तुझ्या शरीर आणि रक्तामध्ये झालेलं आहे. अगदी त्याप्रमाणे जर ते शारीरिक, भौतिक, जागतिक स्वरूपाचं अन्न त्याचं रूपांतर शरीर आणि रक्तामध्ये होत असेल तर इथे तर ईश्वरी, दैवी, स्वर्गीय, पवित्र अशी गोष्ट घडत आहे. येशूचं शरीर आणि रक्त त्या ठिकाणी उपस्थित होत असतं. मग त्या मुलाने दुसरा प्रश्न विचारला की एवढा मोठा येशू एवढ्या छोट्याशा भाकरीमध्ये कसं काय? आणि फादरने त्या मुलाला विचारलं, तुझा डोळा किती मोठा आहे? एवढूसा डोळा आहे पण संपूर्ण जग त्याच्यामध्ये मावतं. तसा परमेश्वर त्या छोट्या भाकरीमध्ये मावत असतो. मग त्याने तिसरा प्रश्न विचारला की संपूर्ण भाकरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे उपस्थित आहे, माझा विश्वास आहे, पण तुम्ही भाकर मोडता, त्याचे तुकडे करता, छोट्या छोट्या कणामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त असतो असं सांगता, हे जरा समजायला कठीण आहे. त्याला फादर हेडविग लुईस यांनी काय उत्तर दिलं बघा, तुझ्या घरी आरसा असेल, त्या आरशामध्ये तुला स्वतःचा संपूर्ण चेहरा दिसतो, तो आरसा फोडून त्याचं तुकडे तुकडे करून बघ, प्रत्येक तुकड्यामध्ये तुझा संपूर्ण चेहरा दिसतो. असं होत नाही की एका तुकड्यामध्ये कान दिसतो, दुसऱ्या तुकड्यामध्ये डोळे दिसतात, आणखी तिसऱ्या तुकड्यामध्ये ओठ दिसतात, असं नाही, संपूर्ण चेहरा प्रत्येक तुकड्यामध्ये दिसत असतो. अगदी त्याप्रमाणे छोट्या छोट्या कणामध्ये देखील पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित असतो. ही एक फार मोठी रहस्यमय अशी गोष्ट आहे. म्हणून पवित्र मिस्साबलीमध्ये उपस्थित असताना प्रभू येशू ख्रिस्ताची जी उपस्थिती आहे त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. सहज तुम्ही विचार करा की आजच्या ह्या पवित्र मिस्साबलीसाठी पोप महोदय असते, बिशप महोदय असते, कोणतरी महान अशी व्यक्ती असेल, आपल्याला त्यांची जाणीव असते, प्रखरतेने जाणीव असते. त्या सगळ्यांपेक्षा महान असा प्रभू येशू ख्रिस्त 4 वेगवेगळ्या प्रकारे ह्या ठिकाणी उपस्थित असतो. मिस्सानंतर सुद्धा उपस्थित असतो की इथे मोडलेली भाकर असते, तिथे मोडलेला भिकारी असतो. असं संत विन्सेंट डी पॉल सोसायटीचे संस्थापक धन्यवादित फ्रेडरिक ओझानम ह्यांनी सांगितलेलं आहे की भाकरीमध्ये मोडलेला ख्रिस्त जर तुम्हाला दिसला नाही तर भिकाऱ्यामध्ये मोडलेला ख्रिस्त तुम्हाला कधीच दिसणार नाही. किंवा मदर तेरेसा ह्यांनी सांगितलेलं की आपल्या पवित्र भाकरीसमोर 1 तास तुम्ही घालवता त्याला पवित्र तास म्हणतो. त्या भिकाऱ्याच्या सहवासात 1 तास घालवून बघा, तो पण पवित्र तास आहे. पीटर जुलियन एमाड, ज्याला अतिपवित्र साक्रामेंताचं प्रेषित म्हटलं जातं, त्यांनी तर सांगितलेलं आहे की सूर्याच्या प्रकाशाने आपल्या कातडीखाली डी जीवनसत्व तयार होत असतं. अगदी त्याप्रमाणे साक्रामेंताच्या उपस्थितीमध्ये आपल्या जीवनात कृपेचं जीवनसत्व तयार होत असतं. भरपूर कृपा आपल्याला मिळत असते आणि सातत्याने आपल्याला त्याचा परिणाम जाणवत असतो. म्हणून माणसाने परमेश्वराच्या उपस्थितीची सतत जाणीव ठेवायची आणि त्याचं हे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. इब्री लोकास पत्र अध्याय 10 वचन 10 आपल्याला सांगतं की येशूने एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे आपणा सर्वांचं तारण झालेलं आहे. आपले काही इतर पंथीय बंधू आपल्याला प्रश्न विचारतात की जर एकदाच केलेल्या देहार्पणाद्वारे आपलं तारण झालं असेल तर पुन्हा पुन्हा मिस्साबली अर्पण करण्याची गरज काय? आणि फादर लेस्ली राटस
ह्यांनी त्याला 3 प्रतीकं वापरून उत्तर दिलेलं आहे. पहिलं प्रतीक आहे ध्वनी आणि प्रतिध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज, प्रतिध्वनी म्हणजे परत परत येणारा आवाज. गोल घुमटाकार इमारतीमध्ये तुम्ही गेलात आणि एखादा आवाज काढला तर त्याचा परत परत आवाज आपल्याला ऐकू येत असतो. पहिला आवाज हा ध्वनी असतो, नंतर येणारे आवाज हे प्रतिध्वनी असतात. ध्वनी विना प्रतिध्वनी असू शकत नाही आणि प्रतिध्वनी उमटला नाही तर उशिरा आलेल्या लोकांना कधीच तो पहिला आवाज ऐकू येणार नाही. 2000 वर्षांपूर्वी परमेश्वराच्या प्रेमाचा ध्वनी कालवरीच्या टेकडीवरती ऐकू आला. केवढं मी तुमच्यावरती प्रेम केलेलं आहे, माझा एकुलता एक पुत्र अशा प्रकारे क्रुसावरती टांगू दिलेला आहे तुमच्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी. हा जणू काही परमेश्वराचा ध्वनी होता. प्रत्येक मिस्सामध्ये त्याचा प्रतिध्वनी उमटत असतो. आपण इतिहासामध्ये उशिरा आलेलो आहोत. 2000 वर्षांपूर्वी आलेला आवाज आपण ऐकू शकणार नाहीत, पण मिस्सामध्ये उमटला जाणारा प्रतिध्वनी मात्र आपण नक्कीच ऐकू शकतो. दुसरं प्रतीक त्यांनी वापरलेलं आहे झरा आणि नदी. एखाद्या विशिष्ट ठिकाणी झरा उगम पावतो, तो त्यापुरताच मर्यादित असतो. एकदा तो वाहायला लागल्यानंतर आपण त्याला नदी म्हणत असतो. झऱ्याविना नदी असू शकत नाही आणि नदीविना झऱ्याचं अस्तित्व मर्यादित असतं. तेवढ्या भागापुरताच 20-25 किलोमीटर अंतरावरती असलेल्या लोकांना त्या पाण्याचा काही फायदा नाही, किंवा हवा असेल तर एवढे पायपीट करून यावं लागेल. म्हणजे नदी आणि झरा ह्यांच्यामध्ये एक संबंध असतो. अगदी त्याप्रमाणे 2000 वर्षांपूर्वी परमेश्वराच्या प्रेमाचा झरा कालवारीच्या टेकडीवरती उगम पावला. मिस्साच्या रूपाने नदी होऊन तो आपल्या घरादारापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. कितीतरी लोकांची जीवनं त्यांनी सुजलाम सुफलाम केलेली आहेत. कितीतरी लोक संत महंत त्या पदाला जाऊन पोहोचलेले आहेत. पवित्र मिस्साबलीची ही पॉवर आहे. 2000 वर्षांपूर्वी घडली घटना आणि संपलं असं नाही, हे सातत्याने होत असतं. म्हणून आपण आता लवकरच तत्व पालटाची प्रार्थना जी म्हणणार आहोत त्याच्यामध्ये सुरुवातीला भूतकाळ, त्याने भाकर घेतली, मोडली, दिली, हा सगळा भूतकाळ आहे. परंतु घ्या आणि खा कारण हे माझे शरीर आहे, हा भूतकाळ नाही, हा वर्तमान काळ आहे. आत्ता ते घ्यायचं आणि खायचं आहे कारण ते प्रभूचं शरीर आहे. एवढी पॉवर त्याच्यामध्ये दडलेली आहे. आणि तिसरं प्रतीक त्या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे लग्न संबंध. 2 तरुण मुलं एकत्र येतात, एकत्र विचार करतात, देवळामध्ये जाऊन आनाभाका घेतात, त्याच्यावरती लग्नाचा शिक्कामोर्तब केला जातो. वैवाहिक जीवनाला सुरुवात होते. काहीतरी त्यांचं बिनसतं, एकमेकांपासून थोडेसे सेपरेट होतात. पुन्हा जर त्यांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी जाऊन देवळामध्ये लग्न लावायचं नसतं. त्यांनी फक्त एकमेकांना आठवण करून द्यायची असते आपलं लग्न रीतसर लग्न साक्रामेंतामध्ये लागलेलं आहे. तेवढी आठवण जरी करून दिली तरी ते पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि आपलं वैवाहिक जीवन पुढे सुरू ठेवू शकतात. 2000 वर्षांपूर्वी परमेश्वराने मानव जातीशी करार केला. त्या करारावरती आपल्या पुत्राच्या अतिमौल्यवान रक्ताने शिक्कामोर्तब केला. माणूस हा करार विसरत आहे, देवापासून दूर जात आहे. प्रत्येक मिस्साबलीमध्ये त्याला आठवण करून दिली जात असते की मी हे तुमच्यासाठी केलेलं आहे. मिस्सामध्ये आपण अशा प्रकारचा क्रूस पाहत असतो आणि ह्या क्रूसाचं तोंड जे आहे ते धर्मगुरूंच्या दिशेने असतं. कशासाठी? की इथे मिस्साबलीमध्ये जे बलिदान अर्पण केलं जात आहे ते बलिदान कालवारीच्या टेकडीवर जे अर्पण केलं गेलेलं आहे तेच पुढे चालू राहत आहे. त्याची कंटिन्युटी आहे, ते अखंडितपणे अशा प्रकारे सुरू आहे. म्हणून पवित्र मिस्साबलीमध्ये उपस्थित होत असताना आपल्या अंतःकरणामध्ये स्वतः डोकावून पाहायचं आहे. एवढ्या दिव्य भव्य अशा रहस्यामध्ये मी सहभागी होत आहे, त्यासाठी मी सातत्याने माझ्या मनाची तयारी करायची आहे. युकरिस्तिया असा शब्द मिसासाठी वापरला जातो. आभाराची भावना अंतःकरणामध्ये ठेवायची. परमेश्वराची स्तुती करत असताना दुसऱ्याची स्तुती करण्यासाठी मन अगदी मोकळं करायचं. आणि ही जी पवित्र मिस्साबलीची रहस्याची जी मेजवानी परमेश्वर आपल्याला वाढत आहे ती स्वीकारण्यासाठी अंतःकरण सतत खुलं ठेवायचं. फादर लेस्ली राटस ह्याने आणखी एक छोटंसं प्रतीक वापरलेलं आहे. ते म्हणतात की संपूर्ण ह्या हवेमध्ये रेडिओच्या लहरी आहेत, टी व्हीच्या लहरी आहेत, मोबाईलच्या वेव्ज आहेत, पण तुमच्या हातामध्ये जर मशीन नसेल आणि ते मशीन चालू नसेल तर तुम्हाला समजणार नाही की इथे अशा प्रकारच्या लहरी आहेत. परमेश्वर ह्या ठिकाणी उपस्थित आहे, पण अंतःकरणामध्ये श्रद्धेचं यंत्र नसेल तर त्याची उपस्थिती जाणवणार नाही. ते श्रद्धेचं यंत्र आता आपल्या अंतःकरणामध्ये आपण ठेवत आहोत. प्रेषितांचा विश्वासांगीकार आपण म्हणत असतो ह्या प्रवचनानंतर, किंवा नायसियन विश्वासांगीकार म्हणत असतो.
हा काय नक्की फरक आहे तो समजून घेणं गरजेचं आहे की नायसियन श्रद्धा प्रकटन जे आहे ते नायसियन श्रद्धा प्रकटन आपण वर्षभर म्हणत असतो, परंतु प्रेषितांचा विश्वास अंगीकार किंवा प्रेषितीय श्रद्धा प्रकटन आहे ते राखेच्या बुधवारपासून तर पेंटेकॉस्टच्या दिवसापर्यंत म्हणत असतो. तो प्रेषितांचा खरा काळ आहे. त्याच्या काळामध्ये प्रेषितांची कृत्य या पुस्तकातून वाचनं घेतली जातात. म्हणून हा जो संपूर्ण काळ आहे त्यामध्ये आपण प्रेषितीय श्रद्धा प्रकटन घेत असतो. आजचा दिवस काही मोठा सोहळ्याचा दिवस नाही आहे, म्हणून आज आपण प्रेषितीय विश्वास अंगीकार म्हणा किंवा ह्या काळामध्ये नायसियन श्रद्धा प्रकटन घेत नाहीत. आपण सरळ आता विश्वासू लोकांच्या प्रार्थनांकडे जात आहोत. त्या विश्वासू लोकांच्या प्रार्थनांचं वैशिष्ट्य आहे, त्या विश्वासू लोकांच्या प्रार्थनेच्या सुरुवातीला जगभरच्या ख्रिस्तसभेचे प्रमुख पोप, स्थानिक ख्रिस्तसभेचे प्रमुख बिशप, आपले सर्व धर्मगुरू, सिस्टर्स आणि आपण सर्व प्रापंचिक ह्यांची आठवण केली जात असते. त्या दिवसाचं जे महात्म्य असेल त्यासाठी प्रार्थना केली जात असते. आपल्या परिसराच्या ज्या गरजा असतात त्यांची आठवण केली जात असते. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी वेळ दिला जात असतो, त्यावेळेला आपण प्रार्थना करायची असते. श्रद्धावंतांच्या प्रार्थना ह्या युनिव्हर्सल प्रेयर्स, संपूर्ण जगभरच्या जागतिक पातळीवरच्या प्रार्थना असतात. म्हणून एका विशिष्ट पॅरिससाठी आपण प्रार्थना करत नाहीत, सर्वांसाठी प्रार्थना करत आहोत. त्या प्रार्थना आता आपण घेऊन परमेश्वरापाशी येऊया. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. बाळ येशूच्या जन्माची सुवार्ता जगभर घोषवणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप, धर्मगुरू, व्रतस्थ बंधू भगिनी या सर्वांना बाळ येशूची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. बाळ येशूच्या कृपेने आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती व आनंद पसरावा, तसेच बाळ येशूची कृपा आपल्या सर्वांना लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. पवित्र मिसेचे खरं महत्त्व प्रत्येक व्यक्तीला जाणवावे, तसेच पवित्र मिसेतील प्रभूचे अस्तित्व आपणा प्रत्येकाने ओळखावे म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आता थोडा वेळ शांत राहून खालील हेतूसाठी बाळ येशूकडे विशेष प्रार्थना करूया. नोकरीच्या व जोडीदाराच्या शोधात असलेल्यासाठी, बाळांच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी, परदेशात असलेल्यांसाठी, आजारी व वृद्धांसाठी, गरीब व गरजवंतासाठी, आपल्या वैयक्तिक तसेच पॅरिसच्या हेतूसाठी. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांनी आणलेल्या ह्या सर्व विनंत्या मान्य करून घे. पवित्र मिस्साबलीचा अर्थ अगदी मनापासून समजून घेण्यास, तो आत्मसात करण्यास आणि ह्या पवित्र मिस्साबलीमध्ये अगदी अंतःकरणापासून सहभागी होण्यास आम्हाला तुझी स्वर्गीय कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण विधीला आता सुरुवात होत आहे. ह्या अर्पण विधीमध्ये पहिलं अर्पण आणलं जातं, त्यानंतर धर्मगुरू ते अर्पण करत असतात आणि त्यानंतर आपले हात पाण्याने धुत असतात आणि मग शेवटी आपल्याला प्रार्थना करण्याची विनंती केली जाते आणि शेवटी अर्पणावरील प्रार्थना. अशा प्रकारे हा संपूर्ण अर्पण विधी आहे. त्या संपूर्ण अर्पण विधीचा थोडक्यात अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की आता जी अर्पणं आणली जाणार आहेत ती आपली सर्व अर्पणं आहेत. त्याच्यामध्ये भाकर आणि द्राक्षरस अगदी शेवटी आणलं जात असतं, परंतु ह्या अर्पण विधीमध्ये कधीच क्रूस आणि बायबल अर्पण केलं जात नाही, कारण बायबल ऑलरेडी प्रभू शब्द विधीच्या रूपाने इथे आहे आणि क्रूस वेदीवरती ऑलरेडी आहे. म्हणून ह्या दोन गोष्टी कधीच अर्पण विधीमध्ये आपण आणत नाही. पण भाकर आणि द्राक्षरस नक्कीच ह्या अर्पण विधीच्या शेवटी आणलं जात असतं. आणि मग धर्मगुरू एक एक गोष्ट अर्पण करत असतात. पहिली नुसती भाकर आणि नंतर नुसता द्राक्षरस सेपरेटली अर्पण करत असतात. नंतर ते दोन्ही एकत्र धरणार आहेत ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह त्यावेळेला, कारण त्यावेळेला ते नुसती भाकर आणि द्राक्षरस राहिलेले नसतात, ते ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त झालेलं असतं. तर हा एक फरक आहे, तो आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि पाण्याचा एक थेंब त्या द्राक्षरसामध्ये घालत असतात. त्याचा देखील एक अर्थ आहे की ते जे द्राक्षरस आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्यत्वाचं, ईश्वरी स्वभावाचं प्रतीक आहे.
आणि पाणी जे आहे ते त्याच्या मानवी स्वभावाचं प्रतीक आहे. तो आपल्या मानवी स्वभावात सहभागी झाला, आपल्याला आता त्याच्या दैवी स्वभावामध्ये सहभागी व्हायचं आहे. म्हणून आपलं प्रतीक म्हणून पाण्याचा थेंब त्या ठिकाणी टाकलं. त्यानंतर धर्मगुरू हात धुत असतात आपल्या पाण्याने. त्याला देखील अर्थ दडलेला आहे की पूर्वीच्या काळी लोक शेतातून कंदमुळं आणायची, त्यामुळे धर्मगुरूंचे हात मातीने माखायचे, म्हणून ते हात धुतले जायचे. कालांतराने त्याला आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाला की आता लवकरच महत्त्वाच्या अशा प्रांगणामध्ये आपण प्रवेश करणार आहोत, प्रभू तत्व पालट विधी. म्हणून त्यासाठी आपणा सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा शुद्धीकरणाची ती प्रक्रिया केली जात असते आणि मग आपण अर्पणावरील प्रार्थना म्हणत असतो. असा हा संपूर्ण अर्पण विधी आहे. त्यामध्ये आता आपण सहभागी होत आहोत. आपलं अंतःकरण परमेश्वराला अर्पण करून अर्पणाचा स्वीकार करूया. जीवन माझे दान तुझेचे, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. जीवन माझे दान तुझेचे, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. नैनाच्या ज्योती लावू लावू प्रकाशाचं पथ दाऊ लावू नैनाच्या ज्योती लावू लावू प्रकाशाचं पथ दाऊ लावू तरी नैनाचे तुझेची माझे काही नाही. तरी नैनाचे तुझेची माझे काही नाही. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू मी. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभो, तू दिलेल्या दानांमधूनच आम्ही तुला ह्या भेटवस्तू अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर आणि परत भेट म्हणून तूच आमच्या भेटीस ये. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आता सुरू होत आहे आभार घोष प्रार्थना. पूर्वी आपल्या मिसलमध्ये फक्त 4 आभार घोष प्रार्थना होत्या. आता त्या ठिकाणी एकूण 13 आभार घोष प्रार्थना आलेल्या आहेत. त्यापैकी 3 आभार घोष प्रार्थना मुलांसाठी आहेत, 2 आभार घोष प्रार्थना समेटासाठी आहेत, 4 आभार घोष प्रार्थना खास प्रभू येशू ख्रिस्ताच्या संपूर्ण जीवनाचं प्रतीक आहे की तो सर्वत्र बरे करत फिरला, तो मार्ग आणि सत्य जीवन आहे, तो परमेश्वराकडे जाणारा मार्ग आहे त्याच्या जीवनाशी. आणि दुसऱ्या 4 प्रार्थना आत्तापर्यंत म्हटल्या जात होत्या. अशा एकूण 13 आभार घोष प्रार्थना आहेत. त्याला आभार घोष प्रार्थना म्हटलं जात असतं कारण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परमेश्वराचे आभार आपण मानत असतो. तर सुरुवातीला प्रस्तावना असते. नाताळची प्रस्तावना वेगळी, आगमन काळाची वेगळी, उपवास काळाची, प्रायश्चित्त काळाची वेगळी, पुनरुत्थान काळाची वेगळी, संतांची, रक्तसाक्षींची, कुमारिकांची, अशा प्रकारे मृत व्यक्तींसाठी प्रस्तावना वेगळी असते. बारकाईने लक्ष द्यायचं की प्रत्येक वेळेला हे शब्द बदलतात कशामुळे. 50पेक्षा जास्त प्रस्तावना ह्या आपल्या नवीन मिसलमध्ये आज देण्यात आलेल्या आहेत. म्हणून ते शब्द बारकाईने ऐकायचे आणि त्याचं मग उच्चांक गाठला जात असतो. आपण पवित्र 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 हे गात असतो त्यावेळेला. ते यशायाच्या पुस्तकातील अध्याय 6 वचन 8मधून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपला स्तोत्रसंहिता पुस्तक आहे 118वा स्तोत्र आहे, त्याच्यामधून प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असतो. ते शब्द त्यातून घेतलेले आहे. मग त्यानंतर आपण तत्वपालट विधी साजरा करत असतो. येशूच्या
शरीराला रक्ताचा खरा तो क्षण असतो, अत्यंत महत्त्वाचा क्षण. म्हणून त्यावेळेला चर्च बेल वाजवली जाते किंवा छोटी बेल वाजवली जाते आपल्याला जाणीव करून देण्यासाठी. त्यावेळेला गुडघे टेकणं गरजेचं असतं, शक्य नाही त्याने उभं राहण्याची गरज असते. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? महत्त्वाचा असा प्रसंग ह्या ठिकाणी आता साजरा केला जाणार आहे. आणि मग श्रद्धेचं रहस्य आपण बोलत असतो आणि 3 टप्प्यामध्ये प्रार्थना केली जात असते. कदाचित तुम्हाला असं वाटेल आता आपण विश्वासू लोकांच्या प्रार्थना घेतल्या त्याच्यामध्ये सगळं आलं, परंतु ही 3 टप्प्याची प्रार्थना कोणती आहे ती लक्षात घेणं गरजेचं आहे. मिलिटंट चर्च, सफरिंग चर्च आणि ट्रायम्फंट चर्च असे 3 शब्द त्याच्यासाठी वापरले जातात. मिलिटंट चर्चमध्ये सध्या यात्रेकरू ख्रिस्त सभा आहे, ज्याच्यामध्ये पोप आहेत, बिशप महोदय आहेत, सगळे आपण सर्व जे जिवंत आहोत त्यांची आठवण केली जाते. सफरिंग चर्चमध्ये जे मरण पावलेले आहेत त्यांची, विशेष करून शुद्धीस्थानात आहेत त्यांची आठवण केली जातात, म्हणून मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने असं म्हटलं जातं. आणि तिसऱ्या भागामध्ये स्वर्गामध्ये जे आहेत सर्व संत, मरिया, संत योसेफ आणि जगाच्या आरंभापासूनच्या सर्व संतांचं असं म्हटलं जातं ते सगळं स्वर्गातील. म्हणजे 3 प्रकारची ख्रिस्त सभा एकाच वेळेला इकडे एकत्र येत असते. आणि ह्या सगळ्यांचा उच्चांक महास्तुतीद्वारे म्हणजे ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई ह्या महास्तुतीद्वारे आपण करत असतो. आणि तिथे ही आभारघोष प्रार्थना संपत असते. म्हणजे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की ही संपूर्ण आभारघोष प्रार्थना आत्ता सुरू होत आहे, परंतु तिचा कळस गाठला जाणार आहे ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई ह्या प्रार्थनेद्वारे. म्हणून आता आपण ह्या आभारघोष प्रार्थनेमध्ये सहभागी होऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरणे प्रभू कडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर ह्याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. ह्या दिव्य रहस्याच्या उत्सव प्रसंगी ख्रिस्ताद्वारे आम्हाला तुझ्या प्रेमाचे दर्शन घडले आहे. त्याचे ईश्वरी वैभव कोणाच्याही दृष्टीला दिसत नाही, तरीसुद्धा आज आम्ही त्याला आमच्यासारख्या मानवी शरीरामध्ये पाहत आहोत. अनादी काळापासून ख्रिस्त तुझा पुत्र आहे, तरीसुद्धा योग्य काळी त्याने जन्म घेतला आहे. सर्व गोष्टी आपल्याकडे आकर्षून घेण्यासाठी, सृष्टीमंडळाचे ऐक्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आणि माणसाला ह्या हद्दपारीतून स्वर्गराज्याकडे नेण्यासाठी तो अवतरला आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर मोठ्या आनंदाने आम्ही तुझे निरंतर गौरव गातो. गौरवे अखंड भरली, पुनीत जाहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा. यशो गीत गान भांतरा, परमाईशाच्या पावन नामे धन्य तो जनंतरा. जय 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 कार प्रभूचा. यशो गीत गान भांतरा. पावन 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 तम शक्तिशाली तू प्रभुवरा. हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत, म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले,
तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो आणि तुझे पुनरुत्थान. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही एक व्हावेत असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. ह्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्याधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. आत्तापर्यंत ज्या प्रार्थना म्हटल्या जात होत्या त्या परमेश्वर पित्याकडे होत्या. आता जी प्रार्थना म्हटली जाणार आहे तिथपासून शेवटपर्यंत, विशेष करून कम्युनियन आपण स्वीकारेपर्यंत सगळ्या प्रार्थना येशूला संबोधन असणार आहेत. ख्रिस्त शरीर विधीमध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. ह्याद्वारे आपण ख्रिस्ताशी आता एकरूप होणार आहोत आणि म्हणूनच ह्या प्रार्थना येशूला संबोधन आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या को करा, तू
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आपण प्रार्थना करूया. हे दयास्वरूप व प्रेमळ परमेश्वरा, ह्या पवित्र रहस्याची कृपाशक्ती नेहमी आमच्या जीवनाचे अधिष्ठान बनावो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मिस्सा बलिदान हे आपल्या जीवनाचं उगमस्थान आणि कळस असं मानलं जातं आणि ते आहे. आणि त्याच पवित्र मिस्सेमध्ये जो गहन खोल असा अर्थ दडलेला आहे, त्याविषयी फादर रॉबर्ट यांनी सुंदर असं आपल्यापुढे उद्बोधन केलेलं आहे. त्याची माहिती आपल्याला सुंदररित्या ह्या पवित्र मिस्से बलिदानामध्येच दिलेली आहे. फादर रॉबर्ट डिसोजा, हे आमचं खरोखर भाग्य आहे तुम्ही आज या ठिकाणी आले आणि पवित्र मिस्सेचं जे महत्त्व आहे ते आम्हाला सुंदररित्या उलगडून दाखवलेलं आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो आणि परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या कार्यावर सदैव मागतो. थँक्यू सो मच. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा. मिसा समाप्त झाली आहे. देवाला धन्यवाद.